नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। महाराष्ट्र की दो बड़ी खबरें। कुणबी प्रमाण पत्रों पर SC के निर्देश और कुंभ मेले के ठेकों पर राज ठाकरे का हमला। महाराष्ट्र में इस हफ्ते दो अलग अलग मुद्दों ने सुर्खियां बटोरी। एक तरफ सर्वोच्च न्यायालय के आदेश के बाद कुणबी प्रमाण पत्रों के सत्यापन की प्रक्रिया पर फिर से चर्चा तेज हो गई, तो दूसरी तरफ नासिक में होने वाले कुंभ मेले के आयोजन को लेकर राज ठाकरे ने सरकार पर गंभीर आरोप लगाए हैं। कुणबी प्रमाण पत्रों का सत्यापन अब SC के निर्देशों के अनुसार होगा। महाराष्ट्र में कुणबी जाति प्रमाण पत्रों के सत्यापन का अधिकार अब सीधे जाति प्रमाण पत्र सत्यापन समिति के पास रहेगा। यह प्रक्रिया सर्वोच्च न्यायालय के हालिया निर्देशों के अनुसार की जाएगी। अदालत ने स्पष्ट किया है कि कुणबी प्रमाण पत्र जारी करने और उनकी जांच में किसी भी तरह की मनमानी नहीं चलेगी। सत्यापन समिति ही यह तय करेगी कि आवेदक कुणबी समुदाय के तय कसौटियों पर खरा उतरता है या नहीं। राज्य सरकार को निर्देश दिए गए हैं कि वह सभी लंबित और नए आवेदनों की जांच तय समय सीमा में पूरी करे। इस फैसले से मराठा आरक्षण से जुड़ी मांगों पर भी असर पड़ने की संभावना है, क्योंकि कई मराठा संगठनों ने कुणबी प्रमाण पत्रों के जरिए आरक्षण की मांग की है। प्रशासन अब दस्तावेजों की गहन जांच और फील्ड वेरिफिकेशन पर जोर दे रहा है ताकि फर्जी प्रमाण पत्रों पर रोक लग सके। वहीं दूसरी ओर नासिक कुंभ मेले के लिए गुजरात के ठेकेदार लाए सिर्फ कमीशन से मतलब राज ठाकरे। वहीं दूसरी ओर नासिक में प्रस्तावित कुंभ मेले को लेकर मनसे प्रमुख राज ठाकरे ने राज्य सरकार पर निशाना साधा है। राज ठाकरे ने कहा कि कुंभ मेले जैसे धार्मिक और सांस्कृतिक आयोजन के ठेके महाराष्ट्र के स्थानीय ठेकेदारों को देने के बजाय गुजरात के ठेकेदारों को दिए जा रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि इस पूरे मामले में किसी को भी श्रद्धा या आयोजन की भव्यता से कोई लेना देना नहीं है। हर किसी को सिर्फ कमीशन से मतलब है। ठाकरे ने सवाल उठाया कि जब महाराष्ट्र में कुशल कारीगर और अनुभवी एजेंसियां मौजूद हैं, तो फिर बाहर से ठेकेदार क्यों लाए जा रहे हैं। उन्होंने मांग की है कि कुंभ मेले के सभी कामों में स्थानीय लोगों और महाराष्ट्र की कंपनियों को प्राथमिकता दी जाए, ताकि रोजगार भी यहीं के लोगों को मिले और पैसे भी राज्य में ही रहें। राज ठाकरे के इस बयान के बाद सियासत गर्म हो गई है और विपक्ष ने भी सरकार से ठेका प्रक्रिया में पारदर्शिता लाने की मांग की है। कुल मिलाकर महाराष्ट्र में एक तरफ सामाजिक न्याय और आरक्षण से जुड़ा संवेदनशील मुद्दा अदालत के निर्देशों के बाद नए सिरे से आगे बढ़ रहा, तो दूसरी तरफ एक बड़े धार्मिक आयोजन के प्रबंधन को लेकर राजनीतिक घमासान शुरू हो गया है। महाराष्ट्र स्टेट हेड राजेंद्र वाघ की खास रिपोर्ट। मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती, ही कुणबी प्रमाणपत्र कुठेतरी रद्द होताना पाहायला मिळते। त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापलेले पाहिजे। ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात, त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत। आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाहीये, पण मी आपल्याला हे सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील OBCचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी कधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत। तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे, क्वासाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं। निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील। जरांगे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात सकारात्मक आहेत, मात्र मंत्रिमंडळातले
काही मंत्री जाणीवपूर्वक आमचा घात करतात असं देखील असतं. नाही, निश्चितपणे आम्ही मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झालाय, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. आजा नाही राहू दे, रेकॉर्ड करतात. अरे मी यायच्या आधीपासून लावलेलं होतं ना, म्हणजे हे लाईट बंद कर तुझा. सुरू कर. पत्रकार परिषद सुरू करण्या अगोदर मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. काल एक आपले खेळाडू गावीत हे काल येऊन गेले, तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहित नाही, ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही, परंतु मला माहितीच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं असतं मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन. तुमचाही काही संपर्क झाला तर मला असं वाटतं त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाला की मलाच काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे भेटण्याचा न भेटण्याचा काही विषय येत नाही. बाकी काय विचारा आता काय. नाशिकवर सिंहस्थ कुंभमेळ्यावर सध्या फोकस आहे संपूर्ण प्रशासनाचं. आपल्या सत्ता काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा झालेला होता. आता आपण जी माहिती घेत आहे किंवा आपल्याला जे कळतंय सिंहस्थाचे कामं शहरभर सुरू आहेत आणि पुढचं आहेत आणि काय नेमकी अपेक्षा आहे प्रशासनाची? मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आतापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत. एक 2003चा आणि एक 2015चा. 2003चा कोणाला आठवत पण नसेल, 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे.